कधीपर्यंत हे न्यायाची बघा, प्रतीक्षा करायची? कोर्टाच्या बाबतीमध्ये मी बोलू शकत नाही. ते अभियोक्ता म्हणून त्या ठिकाणी काम करतायत आणि आम्ही त्यांची निवड जी आहे त्यांची म्हणजे निकम साहेबांची ही मासा जो ग्रामस्थ आणि संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि कुटुंबियांनीच केलेली होती. तर जी नाराजी कोर्टाच्या संदर्भात निकम साहेबांनी व्यक्त केली तशी नाराजी मी या ठिकाणी बोलू शकत नाही. कोर्टाच्या विरोधात मी बोलू शकत नाही. परंतु काय आहे की हे समोरचे जे आरोपी आहेत ते गडगंज संपत्तीवाले आहेत. नको तेवढा पैसा ह्या लोकांनी कमावलेला आहे. म्हणून 35 वकिलांची फौज लावणे, त्याच्यामध्ये कोर्टाची दरवेळा दिशाभूल करणे आणि माफीनामासारखा किंवा आम्हाला या ठिकाणी जामीन द्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या कृत्या त्याच्यामध्ये लढवल्या जात आहेत. परंतु पाठीमागच्या तारखेला आणि आता उद्याच्याला पण तारीख आहे, मागच्या तारखेला जे आहे ते कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी याच्यामध्ये चार्ज फ्रेमला जातोय. चार्ज फ्रेम केल्याशिवाय यांना सजा ही सुनावली जाणार नाही.